नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा जमा होणार आहे आणि त्याची डेट फिक्स आहे की नाही याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या सूचना पण पालन करावं लागेल किंवा त्या पूर्ण करावं लागतील, त्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात। तर आपण पाहता शेतकरी हप्ता चॅनलला वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट येतील ते तुम्हाला सर्वात पहिले माहिती होतील। तर आपण PM किसान जो हप्ता आहे तो हप्ता कधी आणि केव्हा जमा होणार आहे त्यामध्ये आपल्याला एक अपडेट किंवा एक अंदाज सांगू शकतो। PM किसान योजनेचा 20वा हप्ता, जो 20वा हप्ता म्हणजे 2 ऑगस्ट 2000 रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। पण 9.7 करोडपेक्षाही शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण 2 ऑगस्ट 11 वाजता जमा होणार आहे। तर या अपडेट आपल्याला बघूयात, जी सरकारकडे जी एक मागणी आहे की लवकरात लवकर 2 ऑगस्ट ज्या दिवशी ह्या हप्ता जमा, या दिवशी सरकारकडून जो हप्ता जमा होण्यास एक आहे। पण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे सर्व सूचनाचे एक 7/12 जोडणे नाव आहे। त्यामध्ये गावकरी नजदीक CC केंद्रात जाऊन फार्मर ID काढण्याचं अत्यंत गरज आहे। पण त्यासाठी कागदपत्रे, आधार कार्ड, सर्व 7/12 8 उतारा, आधार कार्ड संलग्न असलेल्या मोबाईल नंबर, OTP आणि फार्मर ID करता जे काढण्यासाठी ज्याने सर्वसामान्य व्यक्ती ओळख म्हणजे आधार कार्ड, ज्यांच्या शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर ID असणे एक महत्त्वाचे गरजेचं आहे। पण फार्मर ID न काढल्यास होणारे तोटे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ बंद होईल, पण नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ पण तुम्हाला बंद होऊ शकतो। पण यामध्ये तुम्हाला पीक विमा काढता येणार नाही, पीक कर्ज मिळणार नाही आणि कृषीविषयक जसं सर्व योजना करता जे फार्मर ID एक आवश्यकता आहे। नैसर्गिक आपत्ती, वादळी, अवकाळी पाऊस आणि फळ पीक शेती नुकसान भरपाई मिळणार नाही। शेतीचे जमीन खरेदी करता विक्री जो व्यवहार करता येणार नाही। पीक कर्ज त्याचा लाभ घेता येणार नाही। शैक्षणिक जे खरेदी आहे, धान्य खरेदी विक्रीसाठी तुम्हाला करता येणार नाही। महसूलसाठी पंचायत समिती याकडे योजनेचे फार्मर ID आवश्यक आहे, त्यासाठी तुम्ही जो योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्रे आहेत, हे कागदपत्रे तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला फार्मर ID हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी फार्मर ID तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या, म्हणजे तुम्हाला PM किसानचा जो हप्ता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा होईल। तर अशीच अपडेट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा। अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर अशाच भेटूयात अशाच नवीन अपडेट्ससोबत। तर तोपर्यंत जय महाराष्ट्र।